जनतेच्या मुद्द्यासाठी दोन भावंडे एकत्र येत आहेत, चांगली गोष्ट आहे। नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलेल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे। बिहारचे नेते बच्चू कडू आपल्या सोबत आहेत। बच्चू भाऊ, आपण जर बघितलं तर आता संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गेला आठवडाभर एकच चर्चा सुरू आहे, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची। या सगळ्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? कारण उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये त्यांनी तुम्हाला मंत्री देखील केलं होतं। काय वाटतं या दोन बंधूंच्या एकत्र येण्यावर? त्या मुद्द्यांवर दोघांनी एकत्र आले याचं फार आनंद आहे, त्यांचं अभिनंदन आहे। राजकारणासाठी सगळे एकत्र येतात, पण मराठी मुद्द्यासाठी एकत्र आले हा निश्चितच चांगली गोष्ट आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो उद्याच्या मेळाव्याला। मला उद्या जाता आलं असतं, पण आम्ही बोलावणं होतं, बाळा नंदुरकरचा फोनही होता, पण मी उद्या जाऊ शकत नाही। उद्याचा माझा जन्मदिवस पण आहे आणि बरेच कार्यक्रम लागलेले आहे, तरी तो सोडून याचं ठरलं होतं। कार्यकर्त्यांनी अगोदरच कार्यक्रम ठेवले, त्यांनी जाता येत नाही। आपण बघतोय की आता हे एका मुद्द्यासाठी एकत्र आलेत। राजकीय दृष्ट्या दोन भावंड जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं चित्र बदलेल असं वाटतंय का? कसं बघता तुम्ही याकडे? आता दोन एकत्र येण्याचा फायदा आहेच ना, ते काही नाकारता येणार नाही, त्याचे फायदे होणारच आणि ते झाले पाहिजे। पण मुद्दे सोडून ते एकत्र होण्याला अर्थ उरणार नाही। आता ज्या मुद्द्यासाठी एकत्र येता, आम्ही मागे म्हटलं होतं आम्ही मराठी म्हणून आम्ही तुमच्यासोबत राहिलो, आम्ही पाठिंबा दिला। आता शेतकरी हा मराठीचा आहे, मजुरही हा मराठी आहे, दिव्यांगही हा मराठी आहे, त्याच्यासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे, एकत्र झाले पाहिजे। पण अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर गेले, धर्मनिरपेक्ष भूमिका उद्धव ठाकरेंची होती। तर इकडे आपण बघतोय राज ठाकरे हिंदुत्वाची त्यांची भूमिका अधिक गडद करताना आपल्याला बघायला मिळालं। आता हे मोठा वैचारिक युद्ध आहे, ते आता ते कसं सांभाळणार मला माहीत नाही। म्हणजे राज ठाकरेंच्या भूमिका बरेचदा बदललेल्या आहे आणि आता बदलत्या भूमिकेत उद्धव साहेबांसोबत जाताना पुन्हा बदलावं लागणार आहे। आता त्याच्यातला मध्यान्ह ते काढेल सोयीस्कर त्याच्यात। राज ठाकरे बदलप्रिय आहेत। नाही, माझं म्हणणं आहे का आता ते कट्टर हिंदुत्ववादी म्हणून समोर आले आणि उद्धव साहेब कट्टरतेपेक्षा त्याला अभिमान म्हणून समोर येतात। तर याच्यामधला आता ताळमेळ ते दोघं जण बसून ठरवेल। आपण बघतोय दोन भाऊ एका मुद्द्यासाठी एकत्र आल्यात, मात्र राजकारणात देखील काही महत्त्वाचे मुद्दे धरून त्यांनी एकत्र आलं तर बरं होईल असं आता या ठिकाणी बच्चू कडू सांगतायत। कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकर, अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।